स्टॉक मार्केट, स्टॉक मार्केट, स्टॉक मार्केट. आपण कितीतरीदा स्टॉक मार्केट हा शब्द ऐकलेला आहे सर्वांच्याच तोंडातून. किती जणांनी हा शब्द ऐकलेला आहे, स्टॉक मार्केट, स्टॉक मार्केट, स्टॉक मार्केट. हे सुद्धा ऐकलं असेल की शेअर मार्केट हे गॅमलिंग आहे, सट्टा आहे, जुआ आहे. राईट? ऐकलंय का? कारण की आपण स्वतः कधी ते शिकलो नाही आणि शिकून कधी करण्याचा प्रयत्न केला नाही. दुसऱ्यांनी सांगितलं, ऐकलं आणि आज आपणही सुद्धा तेच म्हणायला लागतो, जे की चुकीचं आहे. शेअर मार्केट जर जुआ, सट्टा, गॅमलिंग असतं तर वॉरन बफेट किंवा राकेश झुंझुनवाला सरांसारख्या व्यक्तींनी स्टॉक मार्केटमध्ये करिअर बनवलं नसतं. राईट? सो स्टॉक मार्केट गॅमलिंग, सट्टा, जुआ ह्या सगळ्या गोष्टी नसून जर तुम्हाला त्याचं प्रॉपर नॉलेज आणि प्रॉपर गोष्टी असल्या तर तुम्ही एक छान पद्धतीची संपत्ती बनवण्यासाठी, एक अनादर इन्कम सोर्स तयार करण्यासाठी स्टॉक मार्केटचा वापर करू शकता. परंतु कधी? जर तुम्ही त्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहिलात तर. आता खूप जणांना हा प्रश्न पडतो की स्टॉक मार्केटमध्ये मला इन्व्हेस्ट करायचं आहे, पण मला कळत नाही की इन्व्हेस्ट करू कोणत्या कंपनीजमध्ये, कोणत्या कंपनीज माझ्यासाठी बेस्ट आहे. तर मला तरी असं वाटतंय की जर स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर बेस्ट वे, चांगल्या प्रकारची संपत्ती निर्माण करण्याचा असो किंवा वेल्थ क्रिएट करायची आहे, अनादर इन्कम सोर्स तयार करायचा आहे, तर बेस्ट वे कोणता आहे तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग. तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे. कोणते स्टॉक घ्यायला पाहिजे, कोणते नाही हे कळत नाही तर फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. जास्त कॉम्प्लिकेटेड आपल्या इन्व्हेस्टिंग जर्नीला करायचं नाहीये. एकदम सिंपल सोपी टेक्निक तुम्हाला आज मी सांगतोय, जे तुम्ही प्रत्येकच जण अप्लाय करू शकता. तुम्ही म्हणाल की सर हे फ्युचर ऑप्शन, इंट्राडे ह्या बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे की नाही? बघा, ह्या बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे नाही असं मी म्हणत नाहीये, बिलकुल करायला पाहिजे. बट नॉलेज घेऊन, शिकून, प्रॅक्टिस करून. आणि जर तुम्ही 100 रुपये गुंतवायला जात असाल तर त्या 100 रुपयातले 20 किंवा 30 रुपये तुम्ही त्या गोष्टींसाठी वापरा, फ्युचर ऑप्शन, इंट्राडे, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. परंतु त्यातले 70-80 रुपये लॉंग टर्म साठीच इन्व्हेस्ट करा, लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टेड राहा. इफ यू ऑल आर क्लिअर, प्लीज टाईप क्लिअर इन द कमेंट बॉक्स. सगळेजण क्लिअर झालात तर स्टॉक मार्केटमध्ये जास्त कन्फ्युजन वाढवू नका. तो टिप्स देतोय, तो म्हणतोय हा कॉल घे, तो म्हणतो हा पुट घे, हा इंट्राडे करते कर, कॅन्डलस्टिक पॅटर्न, टेक्निकल अनालिसिस, XYZ. दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे नाही, स्वतः अभ्यास करून तुम्हाला प्रॅक्टिस करून ते करता येत असेल तर करा. अदरवाईज जबरदस्ती नाहीये कोणालाही. राईट? की ते केलंच पाहिजे. लोक करतात म्हणून तुम्हालाही करायला पाहिजे असं गरजेचं आहे का? बिलकुल गरजेचं नाहीये, बिलकुल गरजेचं नाहीये. तर आता लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग जर तुम्हाला करायचं आहे तर स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवणूक करायची आहे तर कोणते स्टॉक तुमच्यासाठी बेस्ट राहू शकतात? तर एकदम सोपी आणि सिंपल टेक्निक तुम्हाला सांगतो. जास्त डोकं लावायची गरज नाहीये आणि डायरेक्टली तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. करायला बघायचंय? येस. तर बघा, मी माझी स्क्रीन शेअर करतोय. एकदम सिंपल टेक्निक आहे. तुम्हाला काय करायचंय? गुगल क्रोमला जायचंय. काय करायचंय? गुगल क्रोमला तुम्हाला जायचंय. अँड व्हॉट यू हॅव टू डू, जस्ट तुम्हाला इथं टाईप करायचं आहे निफ्टी 50 स्टॉक लिस्ट. निफ्टी 50ची स्टॉकची लिस्ट. आणि इथे मी केलं क्लिक आणि इथे काय आले? निफ्टी 50 टॉपच्या 50 कंपन्या. निफ्टी 50 मध्ये काय येतात? टॉपच्या 50 कंपन्या, ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन सगळ्यात जास्त आहे. ह्या 50 कंपन्या आज सर्वांनी आपल्या नोटपॅडवर लिहून घ्या. आज दिवसभरात लिहून घ्या याची काय सध्याची प्राइस आहे. राईट? कोणत्या कोणत्या कंपनीज आहे? रिलायन्स, HDFC बँक, टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस, TCS, भारती एअरटेल, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस. राईट? HUL, त्याच्यानंतर बजाज फायनान्स, ITC, L&T, कोटक महिंद्रा बँक, SCL टेक्नॉलॉजी, सन फार्मा, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा. सो अशा 50 कंपन्या तुम्हाला इथे दिसतील. ह्या सगळ्या कंपन्या मी तर म्हणेल पहिले तुम्ही काय करा, तुमच्या छान पद्धतीने लिहून घ्या. कशावर? डायरीवर लिहून घ्या. आता नाही, नंतर
सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्ही त्या लिहून घ्या. त्यासोबत या कंपन्यांचा तुम्हाला इथे बघा मार्केट कॅपिटलायझेशन सुद्धा दिलेलं आहे. ह्याच 50 कंपन्या याच्यामध्ये का येतात? तर याच 50 कंपन्या येतात बिकॉज त्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन टॉपचं आहे. त्या टॉपच्या 50 कंपन्या सगळ्यात जास्त आहे. ओके, तर या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन पहा इथे दिलेलं आहे 20,09,436 करोड. सध्याची मार्केट प्राइस किती दिलेली आहे, कोणतं सेक्टर आहे हे सुद्धा इथं दिलेलं आहे. HDFC बँक यू कॅन सी हिअर 15,29,979 मार्केट कॅपिटलायझेशन आहे, हे सध्याची प्राइस आहे. अशा प्रकारे सगळ्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन दिलेले. आता अजून तुम्ही डिटेलमध्ये जर एक दोन साईट तुम्ही बघितल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा इथे बघा निफ्टी 50 कंपनीज या सगळ्या कंपन्या दिलेल्या आहेत. याची लास्ट ट्रेडेड प्राइस LTP दिलेलं आहे. आता महत्वाच्या गोष्टी काय, मार्केट कॅपिटलायझेशन तुम्ही बघितलं, त्याच्यानंतर इथे बघा सगळंच दिलेलं आहे. 52 वीक हाय, 52 वीक लो, 52 आठवड्यात तो सगळ्यात जास्त वरती किती रुपयावर गेला होता, 52 आठवड्यात तो सगळ्यात कमी किती रुपयावर आला, एका महिन्याचं रिटर्न किती दिलेलं आहे, 3 महिन्याचं किती दिलेलं आहे, एका वर्षाचं किती दिलेलं आहे, 3 ते 5 वर्षाचं रिटर्न बघा. रिटर्न ऑन इक्विटी ROE 3 ते 5 वर्षाचं रिटर्न बघा. जर त्या कंपन्यांनी 15% पेक्षा जास्त रिटर्न दिलेलं असेल, ग्रेटर दॅन मोर दॅन 15%, तर तशा कंपन्या तुम्ही चूज करू शकता. आणि ह्या ऑलमोस्ट 15% पेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्याच कंपन्या आहेत. ओके, तर सिंपल आणि सोपा एकदम बेस्ट वे आहेत लॉंग टर्म स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहण्यासाठी. निफ्टी 50 शेअर करायचं, चेक करायचं, निफ्टी 50 ची लिस्ट, आणि सर्व कंपन्यांमध्ये तर तुम्ही काही डायरेक्टली इन्व्हेस्ट करणार नाही, तर त्यातले तुम्हाला जेही बेस्ट वाटतात 4-5 शेअर्स, 4-5 कंपन्या त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं. आणि एकदा इन्व्हेस्ट केलं, 25 क्वांटिटी शेअर्स तुम्ही घेतलेत, संपलं नाही, त्याच्यामध्ये तुम्ही अजून ऍड करत राहू शकता, वाढवत राहू शकता, वाढवत राहू शकता, वाढवत राहू शकता. शेअरमध्ये जर इन्व्हेस्ट करायला गेलात ना तर खूप मोठी लिस्ट बनवू नका. 100 शेअर, 100 कंपन्या आहे माझ्याकडे, 200 कंपन्या आहे, नाही. मॅनेज करायला कॉम्प्लिकेटेड होतं, मॅनेज करायला कॉम्प्लिकेटेड होतं. आणि आपल्याला फायनान्शियल लाईफला कॉम्प्लिकेटेड नाही करायचं आहे, फायनान्शियल लाईफ एकदम सिंपल ठेवायचं.